नमस्कार मंडळी, मी अतुल प्रभू. तर मी रिकाम टेकडो या चॅनलवर तुमचं स्वागत करते. तर कोकणातील दैनंदिन जीवन असो आजच्या व्हिडिओचा विषय हा. तर मम्मी असल्यापासूनची ती व्हिडिओ आम्ही टाकूक जरा म्हणजे माका वेळ भेटत नव्हतो, म्हणजे राहून गेली ती राहुली होती. तर ती आता म्हटलं टाकूया. तर म्हणजे आमच्या घरची कामं, म्हणजे सकाळी आम्ही बागेत जातो, तिकडनं घरी येऊन घरी काय काय कामं असतात तर ती आज मी तुमका दाखवणार आहे. आणि आमच्या म्हणजे असं कुंपण करतात, तो एक विषय आहे. म्हणजे खूट लावून वगैरे लाकडाचे हे लावून ते तुम्ही पुढे बघशालच. तर अशी सगळी व्हिडिओचं सारांश आहे. तर व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. चला तर मग आता पुढे आम्ही चाललो आहोत बागेत. बागेतनं दुपारनंतर मग येणार घरी आणि मग नंतर मग काय घरी कामं असतील ती करणार. चला तर पुढे जाऊया आपण आता. तर येऊन पोचलो आम्ही आता बागेत आमच्या. ही लवंगी मिरची ही आता जास्त ही झाली आहे म्हणून, नाहीतर याची परिस्थिती अशी असे मिरचे हे होतात उभे. हे बघा हे बघा हे बघा, म्हणजे बाकीचे मिरचे खाली जातात, ही उभी होता बऱ्यापैकी जाता. ही कायच नाही धरली आम्ही म्हणते. मागच्या टायमाक मम्मीने काढला तेव्हा म्हणजे पूर्ण पानं कमीच दिसत होती आणि हे मिरचेच जास्त दिसत होते. त्या खाई नाही का इकडे तिकडे काय नाही का अशी हावशीन झाडं लावून ठेवलाच, त्यांना पाणी घालूक लय भारी पडतं. तर बघा, हात सोडून मी आता लाकडाची भारी घेऊन जाते. मी पाण्याचे कैसे अंडे बिंडे पण हात न धरता अशी घेऊन जाते. तर ही माझी कसब हात सोडून चलोची. असं पण नाही की हळूहळू चालतंय. बघा हे बघा, झाले पण अर्धे करून. लागत नाही रे. लाल झाले ते. तर साबुदाण्याची घरना फक्त काय साबुदाणे, शेंगदाण्याचा कूट आणि हे आणलेलं तेल वगैरे. बाकीचे मिरचे बिरचे आमच्या इकडे कलंबात असल्यामुळं बाकीचं सगळं इकडे हे केला. आणि आता जेवणाची तयारी. पप्पा तिकडे खाली लाकडं तोडतात, मी रिकाम टेकडो बसलेलो होते. मग आज काम करू का कंटाळलेलो होतो. तर तिचं शास्त्र सांगते तुमका. ती मोठी चूल तिकडे आम्ही चिकन वगैरे रांधलेला म्हणून त्या चुलीवर करूचा नाही म्हणता. माझा उपवास आहे, मका असं काय चालत नाही. मग तिनं बाजूकाच दुसरी एक बारकी चूल केला आणि त्याच्यावर आता हे करता. तर असे आमच्या मम्मीचे हे आहेत काय शास्त्र. काय घे काय सांगशील तू? ते धुतलंय, पाणी ओतलंय, नंतर मग ही चूल केली. हा का, म्हणजे धुतल्यावर गेला असतात मावऱ्या मटणाचा. तरी पण मनाक चैन पडली नाही म्हणून तरी पण केलंच मग शेवटी येता. तर जेव्हा तुम्ही पण खाव, कोणाचा उपवास असाल त्यांनी जेव्हा. तर बसला आम्ही आता जेव. दही वडे त्याच्यासाठी, आमच्यासाठी मसूरचा काला आणि बेसनची पोळी आणलेली आहे. हातान काढून घ्या. बेसनची पोळी बघा. तर जेव सुरुवात करता हो तुम्ही पण, येवा जेव का सगळ्यांनी. मम्मीने उपवासाचे साबुदाणे वडे केला होते, ते खाऊन आणि आम्ही जेवण खाऊन येलो घरी. आणि ही बंडी आमच्या खाड्यात येऊन बसली होती. तर आता मी कुंपण दाखवते, म्हणजे वय कशाक बोलतात ती पुढे दाखवते. चला तर मग बघूया. पप्पानी केल्याने होती कामाक सुरुवात. ही झाडं असतात हे बघा, दाखवते तुमका. म्हणजे वय करता आम्ही, वय कुंपण का आमच्या भाषेत वय बोलता, काही ठिकाणी कुंपण बोलतात. तर असं विषय हा. तर ह्या करूचा किती तर ही बघा, हे इकडे गुरा ह्या दिसता. रात्रीचे तर 10-1 गुरा असतात इकडे. तर ती अशी इकडे ह्या आमच्या माडात नाणी गोष्ट दाबुले वगैरे मम्मीने लावलेले आहेत फुलझाडा, ती खाऊन टाकतात म्हणून मग ती लावतात. तर असं विषय हा. तर हे बघा, हे ते सड्यावरनं आम्ही खूट आणलेले आणि पप्पा एका टोका काढतात आणि इकडे हे पारण असे होल मारलेले. तर त्या होलात टाकूचे. ह्यो मागच्या वर्षीचा हे बघा, हे जगलो हा खूट, म्हणजे यावर्षी मारूक नाही असे ह्याच अपेक्षेनं यांना घेऊन येतो आम्ही की यावर्षी मारले तर जगतील. आता बघूया हे मारता होते पुढल्या वर्षी जगतात काय. तर ते हे असे सगळे लाईनमध्ये मारणार असे, हे बघा ह्या पद्धतीत असे. आणि त्याच्यावर अशी आपली ही बांबूची झाडं दिसतात, ती काठी तोडणार, मधनं भेतळणार, त्याचे 2 भाग करणार आणि असे ते का ह्या साईडने असे आडवे लावणार. मग ते एक प्रोटेक्शन आपल्या बागेसाठी किंवा फुलझाडांच्या ह्याच्यासाठी. तर अशा प्रकारचा एक कुंपण केला जातं आमच्याकडे.
ह्या पद्धतीचं. तर आता माझं दुसरं काम तर तिकडे जाते मी. आणि ही लिंबिन फांदी मोडली कशी हो लिंबिनीची? मग वाटतं वडला ना वाटतं. तर ही लिंबिन हे इकडे माड आहेत, पुढे तिकडे जास्वंदी आहेत आणि ही रामफळीन. तर मागच्या वर्षीचे याच्यातले जगले नाही ना हो? ह्यो एकच, हे 2 जगले वाटतं. ह्यो जगले मागच्या वर्षी जा की. हां, गप्पा बोलतात पावसात मारूचे लागतात तर ते जगतात. आता थंडीचे दिवस, उन्हाळो हिवाळो चालू आहे. तर ही ढोरा काल मी रात्री बाहेर बसलेलो होते तिकडे खुर्चीवर आमच्या, ती खळ्यात खुर्ची दिसतं त्या खुर्चीवर. तर इकडे माका माहिती नव्हता बैल ते गुरा ते. आणि एका बैलानं वाटतं हे फणसाची फांदी अशी टाळो वडीत नेला आणि खेचत नेला. मला वाटला कोण जनावर आहे म्हणून मी आपलो जीव घेऊन घरात पळ मारत होते. नंतर मग माका लक्षात दिला की अच्छा गुरा असतील म्हणून. तर हे इकडे चिरे नेतात. वाळू यावा शाळेतल्या मास्तरांनी चांगला एक उपक्रम दिला नाही यांका. कशासाठी रे? कशासाठी बाटले? नंबर म्हणजे काय जास्त बाटले जमा होते हो? जास्त प्लास्टिक असतात, जास्त प्लास्टिक असतात ते का? हे बघ आहे ती बघ हे बघ इकडे. अरे हाय मोहा पुते पण हे झालं ना, हे टाळे टाकला नाही ना, हे फणसाचे टाळे टाकलेले ना. हे बघ किती इथं पण सगळा नेता, इथं पण सगळा नेता. हे बघ किती आहे. तर एक म्हणजे पोरांका हे पण भेटतात बक्षीस पण. आणि म्हणजे गावातली वाडीतली सगळी साफसफाई म्हणजे जो काय कचरो असत प्लास्टिक तर आपण म्हणजे स्वच्छता एक अभियान असा म्हटलं असं तरी झाला. तर ह्या सगळं पार उचलतं जातं. हे बघा एक नंबरा का किती रुपये? एक नंबरा किती रुपये? हां ट्रॉफी. हां भारी रे. तर खराच शिक्षकांचे आणि मुलांचे पण आभार मानायचे लागतील. एक चांगला उपक्रम राबवला नाही असे प्रत्येक शाळेतून केल्यानंतर नक्कीच प्रत्येक गाव प्रत्येक वाडी एक सुंदर आणि स्वच्छ दिसतात. सावकाश हात घाला रे, बघून हात घाला. तर हे बंद दाखवा बंद. बघा हे असे बांबूच्या याचे हे केलेले बंद. एक काढून दाखवा बघू. हे बघा असे लेयर काढून त्याचे हे असं इकडे बांधूसाठी वापरतात. जरा बघितला. हां तर अशा प्रकारे ही अशी कुंपण केलं जातं. हो बघा हे बांबूचे 2 हे केलेले भाग केलेले पार्ट केलेले ते असे बँड करून असे इकडे पप्पाने आता हे केलं नाही आणि माका सांगितलं नाही आता हे ह्या करूचं. मी इकडे तांदूळ घाऊन टाकतो हे बघा. आणि हा इकडे मस्तपैकी असा सारवला ना त्यानं मळप केला ना की. तर ही अशी कामं रोजची असतात आमच्या जीवनात, दैनंदिन जीवनात. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून. आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.